मित्रो नमस्कार. मी गौरव जाधव, वंचित बहुजन आघाडी पुणे शहर पदाधिकारी. आपल्या सर्वांचं गौरव जाधव ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत. मागील 2 व्हिडिओजला आपण भरघोस प्रतिसाद दिलात, त्यामुळे हा नवीन विषय घेऊन आपण आपल्यासमोर येत आहोत. आपण जर का या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आजचा आपला विषय आहे, आंबेडकरांशिवाय भाजपला हरवणं शक्य आहे का? मित्रो, आपण आज पाहिलं तर देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीची गाडी अगदी सुसाट वेगात सुटलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जो राष्ट्रीय पातळीवरचा सर्वात मोठा विरोधी पक्ष जर कोणता मानला जातो तर तो काँग्रेस. परंतु काँग्रेस ही एकटी भारतीय जनता पार्टीला हरवू शकते का, हा त्यातला प्रमुख प्रश्न आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस विविध राज्यातील प्रादेशिक पक्षांना घेऊन त्या ठिकाणी भाजपचा पराभव करू शकते का, हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी काँग्रेसने काही दिवसांपूर्वी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी इंडिया आघाडी स्थापन केली. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे. आणि अशा या इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी याला समाविष्ट का करून घेतलं जात नाही, हा त्यातला प्रमुख प्रश्न आहे. मित्रो, ज्या वंचित बहुजन आघाडीने 2019च्या लोकसभेला तब्बल 41 लाखांपेक्षा जास्त मतदान घेतलं, ज्या वंचित बहुजन आघाडीने त्याच लोकसभेला युतीमधून एक खासदार संसदेमध्ये पाठवला, ज्या वंचित बहुजन आघाडीने कोणाशीही युती कोणाशीही आघाडी नसताना 2019च्या विधानसभा निवडणुकांना तब्बल 25 लाखांपेक्षा जास्त मतदान हे स्वबळावरती घेतलं. आणि अशा वंचित बहुजन आघाडीला डावलून काँग्रेस काय साध्य करू पाहतंय, हे महाराष्ट्रासमोरच नाही तर भारतातील तमाम जनतेसमोर पडलेलं प्रश्नचिन्ह आणि कोड आहे. मित्रो, आपण जर का थोडंसं मागं गेलो, म्हणजे 2019च्या अगोदर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये स्वबळावरती आमदार पाठवलेले आहेत. ते स्वतः खासदार म्हणून स्वबळावरती संसदेमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षावरती उभे राहून त्या ठिकाणी ते स्वतः निवडून गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये 2019ला त्यांनी एक सर्वसमावेशक भूमिका त्यांची पहिल्यापासूनच आहे. परंतु महाराष्ट्रभर एक वातावरण तयार झालं आणि त्याच्यातून वंचित बहुजन आघाडी उदयास आली. आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी त्यांचा पक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार हे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सक्रिय असताना काँग्रेस ही वंचित बहुजन आघाडीला का टाळते? 2019ला सुद्धा अनेक वावड्या उठवण्यात आल्या की प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी युती किंवा आघाडी करायची नाही. परंतु मी आपणाला पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देतो की 2019ला सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तब्बल 2 ते 3 वेळा त्या ठिकाणी मीडियाच्या समोर जाहीर असं अल्टिमेटम काँग्रेसला दिलं. त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी ही भूमिका मांडलेली होती की तुमच्या 15 ते 20 वर्ष सलग 3 ते 4 वेळा लोकसभेला हरलेल्या कोणत्याही 12 जागा आम्हाला द्या.
आणि आम्ही महाराष्ट्रभर तुम्हाला त्या बदल्यात त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. अशी भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी घेतल्यानंतरनं म्हणजे ज्या हरलेल्या जागा तब्बल 3-3, 4-4 वेळा तुम्ही त्या जागा पडताय, हरताय, परंतु अशा जागा सुद्धा शेअर करण्याची मानसिकता त्या ठिकाणी काँग्रेसने त्यावेळी दाखवली नाही. आणि त्यानंतर सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे काँग्रेस सोबत युती करण्यासाठी ते तेव्हाही सकारात्मक होते. आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने त्यामध्ये कुठेही प्रतिक्रिया किंवा रिस्पॉन्स त्या ठिकाणी दिला नाही आणि ती युती त्यावेळी होऊ शकली नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 2-3 टप्प्यामध्ये त्यांनी मीडियासमोर काँग्रेसला अल्टिमेटम दिलं, आम्ही या तारखेपर्यंत थांबतोय, काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी. परंतु कुठेही काँग्रेसने त्या ठिकाणी रिस्पॉन्स दिला नाही. आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा स्वतःचा पक्ष आहे आणि काँग्रेसवरती अवलंबून न राहता 2 वेळा 3 वेळा अल्टिमेटम दिल्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी पुन्हा लोकसभेची तयारी त्या ठिकाणी चालू केली. मित्रो, लोकसभेला आपण पाहिलं की 41 लाख मतदान वंचित बहुजन आघाडीने घेतलं आणि त्यावेळेचा आमचा मित्र पक्ष असलेल्या पक्षाचा एक खासदार आम्ही युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडून दिला. काँग्रेसने काय तीर मारला? काँग्रेसने सीट शेअरिंग काँग्रेसने सीट शेअरिंग न करून या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय 15च्या वरती काय खासदार निवडून आणले नाही. महाविकास आघाडीचे त्यावेळेस महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हती, परंतु काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र लढले आणि एकत्र लढल्यानंतरनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे जो काही जनतेचा मतदारांचा रेटा किंवा मोठ्या प्रमाणावर मतदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जो काही उभा राहिला आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीने त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती न केल्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील राजकारणाचं फार मोठं नुकसान, एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी झालंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काँग्रेसने आघाडी न करता त्या ठिकाणी फक्त एक खासदार संसदेमध्ये पाठवला आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांनी एक नवीन लाट तयार केली, काँग्रेस सोबत आघाडी न करता त्या ठिकाणी आमचा मित्रपक्ष असलेल्या त्या ठिकाणी त्या आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकरांनी एक खासदार स्वबळावरती त्या ठिकाणी निवडून संसदेमध्ये पाठवला. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागल्या. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे काँग्रेस सोबत जाण्यासाठी सकारात्मक होते, परंतु काँग्रेस फक्त मीडियामध्ये त्या पद्धतीने काहीतरी बातम्या पेरणे, काहीतरी बातम्या सोडणे, काहीतरी स्टेटमेंट देणे याच्या पलीकडे जात नव्हती. म्हणून त्यावेळी देखील बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी 1-2 वेळा अल्टिमेटम दिला आणि नंतरनं विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे गेले आणि त्यानंतरनं काय झालं याची प्रचिती आपल्या सर्वांना आलेली आहे. मित्रो, माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की या राज्यामध्ये मागील 5 वर्षामध्ये जी काय सत्तांतर होत आहेत, उलट्या पालट्या वेड्या वाकड्या आघाड्या होत आहेत, याला फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच कारणीभूत आहे. त्याचं कारण म्हणजे जे काही मतदान विधानसभेला महाराष्ट्रभर झालं त्यातील 25 लाखांपेक्षा जास्तचं एक गठ्ठा मतदान हे वंचित बहुजन आघाडीने काढून घेतलं. बऱ्याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे द्वितीय क्रमांकावरती आहेत आणि अशी परिस्थिती असताना 25 लाख मतदान हे एका बाजूला निघून गेल्यामुळे कोणत्याही पक्षाला, मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कोणत्याही पक्षाला बहुमत त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि बहुमत न मिळाल्यामुळे कोणते तरी मोठे 2 पक्ष किंवा 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय या राज्याचं सरकार बनू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. आता ही जर परिस्थिती
हे जर मतांचं विभाजन झाल्यामुळे काँग्रेसने यातून काहीतरी बोध घेणं गरजेचं होतं, परंतु आजही काँग्रेस त्यांच्या अहमपणावरती ठाम आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची स्थापना झाली. देश पातळीवरती भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी त्या ठिकाणी अजेंडा तयार करण्यात आला. देशभरातील विविध घटक पक्षांना घेऊन, प्रादेशिक पक्षांना घेऊन त्याच्यामध्ये काँग्रेस हा प्रमुख पक्ष आणि अशा प्रकारे इंडिया आघाडीच्या साधारणतः 2 बैठका झाल्या. परंतु महाराष्ट्रामध्ये जायंट किलर ठरलेला, महाराष्ट्रामध्ये एक ताकदवर ठरलेला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना या इंडिया आघाडीमध्ये कुठेही समाविष्ट करण्यात आलं नाही किंवा त्या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलं नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही देखील भारतीय जनता पार्टीला हरवण्याचीच आहे. या देशामध्ये भारतीय जनता पार्टी RSSला थेट अंगावरती घेणारे एकमेव नेते हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत, हे माझं ठाम मत आहे. 2 दिवसापूर्वी शिवसेनेचे संजय राऊत यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिलेली आम्ही TV चॅनलच्या माध्यमातून पाहिली की भारतीय जनता पार्टीला विविध कार्यक्रमातून, विविध शिबिरातून, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातून किंवा सभांमधून थेट अंगावरती घेणारे, थेट भिडणारे हे प्रकाश आंबेडकर आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः संजय राऊत यांनी केलं. आणि अशी परिस्थिती असताना बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस सोबत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी जाण्यासाठी तयार असताना, तडजोड करण्यासाठी तयार असताना काँग्रेसला नेमकं दुखणं काय, किंवा काँग्रेस ही आंबेडकरांसोबत राजकीय अस्पृश्यता का बाळगते, असा प्रश्न या माध्यमातून मला काँग्रेसला विचारायचा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरांशिवाय तुम्ही भाजपला हरवू शकता का, याचा सर्वे जर तुम्ही केला किंबहुना त्याचं उत्तरही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं तर सोडाच, परंतु जे प्रकाश आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, ज्यांनी या देशाला घटना दिली आणि ज्यांच्या नावावरती या देशभरातील किमान 15 ते 20% मतदान किमान हे फिरू शकतं, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊ शकतं, अशा देश पातळीवरती तुम्हाला महत्त्वाचे ठरणारे प्रकाश आंबेडकर हे तुम्हाला का नकोय, असा प्रश्न मला या माध्यमातून काँग्रेसला विचारायचा आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचे अध्यक्ष मान्य मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना आमचे राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर यांच्या माध्यमातून पत्र लिहिलं. मागे जी काही मुंबईला त्या ठिकाणी इंडिया आघाडीची बैठक झाली, या बैठकीमध्ये आम्हाला निमंत्रित का केलं नाही आणि आम्ही सुद्धा इंडिया आघाडीमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी त्या ठिकाणी यायला तयार आहोत, अशा प्रकारचं पत्र राज्याच्या प्रवक्त्यांच्या वतीनं मल्लिकार्जुन खरगेंना त्या ठिकाणी पाठवण्यात आलं. त्यावरही आज तागायत काँग्रेसने आपली कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. यानंतर वारंवार मीडियाच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच राज्याचे प्रवक्ते हे वारंवार भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात आणि अशी भूमिका मांडताना काँग्रेससोबत आम्ही जायला तयार आहोत अशी भूमिका घेतल्यानंतर सुद्धा काँग्रेसच्या वतीने कुठलीही प्रतिक्रिया येत नाही. उलट नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी मागे लोकसभा, अकोल्याची लोकसभा ही काँग्रेसच लढवेल किंवा काँग्रेस जिंकेल अशा प्रकारचं स्टेटमेंट करून कुठेतरी ही जी काही बोलणी करण्याचा प्रयत्न होतो याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला, असं आमचं त्या ठिकाणी माझं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर 25 नोव्हेंबरला मुंबईला छत्रपती शिवाजी पार्क या ठिकाणी मोठी सभा झाली. संविधान सन्मान महासभा
ही 25 नोव्हेंबरला मुंबईला त्या ठिकाणी झाली आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद या सभेला मिळाला. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून म्हणजे पोलिसांचा किंवा तिथल्या LIBचा आणि प्रशासकीय यंत्रणेचा 2 ते 2.5 लाख लोक त्या शिवाजी पार्कवरती जमल्याचा एक अहवाल त्या ठिकाणी समोर आला आणि महाराष्ट्रभर हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं की आंबेडकरी मतदारांचा कौल हा फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभा आहे. आणि अशी सर्व परिस्थिती असताना त्या सभेला सुद्धा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांना सन्मानाने त्या ठिकाणी स्वतः एक पत्र लिहिलं, त्या सभेला येण्याची विनंती केली. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर कुठेतरी काँग्रेसशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. त्या सभेला आदरणीय राहुलजी गांधी आले नाहीत. ते निवडणुकांमध्ये 5 राज्याच्या निवडणुका ज्या होत्या त्याच्यामध्ये व्यस्त असल्याचं कारण त्यांनी दिलं. त्यांनी स्वतः एक पत्र लिहून त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना त्या ठिकाणी सभेला पाठवून दिलं. परंतु उद्या 19 डिसेंबरला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा इंडिया आघाडीची बैठक आहे आणि अशा बैठकीला म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या पक्षांना त्या ठिकाणी निमंत्रण देता. शेकापसारखा पक्ष जो महाराष्ट्रामध्ये एका विशिष्ट भागापुरता त्या ठिकाणी त्यांचं वजन आहे, मतदार आहेत आणि अशा पक्षाला तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्रामधून निमंत्रण देता. परंतु वंचित बहुजन आघाडी ज्याचं महाराष्ट्रभर जाळं पसरलेलं आहे अशा वंचित बहुजन आघाडीला आणि त्यांच्या अध्यक्षांना मात्र त्या ठिकाणी निमंत्रण दिलं जात नाही. माझं पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्नचिन्ह आहे की ही राजकीय अस्पृश्यता म्हणजे काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यावेळी काँग्रेसने त्रास दिल्याच्या घटना आहेत. परंतु आज हे भारतीय संविधान कुठेतरी धोक्यात आलेलं आहे. ही लोकशाही कुठेतरी धोक्यात आलेली आहे आणि ही लोकशाही वाचवण्यासाठी त्याच बाबासाहेबांचे नातू आज काँग्रेस सोबत उभे राहायला तयार आहेत, तडजोड करायला तयार आहेत. परंतु ही राजकीय अस्पृश्यता काँग्रेस का पाळतंय याचं उत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी द्यावं अशी मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो. आणि वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना म्हणजे आता काल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी टीव्हीच्या माध्यमातून सांगितलं की उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे प्रमुख हे उद्याच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्समध्ये असणार की नाही या संदर्भात फैसला करून घेणार आहेत. परंतु असं असताना स्वतःहून काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना निमंत्रण का देत नाही हे आमचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे. आणि जर तुम्ही आम्हाला घेणार नसाल म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी तर जाहीरच केले की त्यांनी जर आम्हाला घेतलं नाही तर आम्ही आमचं काम करायला मोकळे आहोत. परंतु कुठेतरी मतविभाजन टळलं पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडींनी पावलं टाकलेली आहेत. त्यावरती काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद देत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांना इंडिया अलायन्समध्ये समाविष्ट करून घ्यावं, महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. आणि कारण तुम्हाला खऱ्या अर्थाने जर भाजपचा पराभव करायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये तरी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना घेतल्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीला घेतल्याशिवाय तुम्ही भारतीय जनता पार्टीचा पराभव करू शकत नाही हे तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी येईल अशी अपेक्षा सर्वच वंचितचे पदाधिकारी किंवा संविधानवादी ज्यांना ही लोकशाही वाचवायची आहे असे सर्वच मतदार त्या ठिकाणी करत आहेत. आणि निश्चितपणानं जर हे झालं नाही, महाविकास आघाडीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीला त्या ठिकाणी स्थान मिळालं नाही तर याचा फटका निश्चितपणाने काँग्रेसला किंवा त्यांच्या आघाडीला त्या ठिकाणी बसेल आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा विजयाचा मार्ग
हा सुकर करण्यामध्ये काँग्रेस ही सर्वात जास्त जबाबदार असेल, असे या ठिकाणी बोलतो. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.